गडहिंग्लज नगर परिषद निवडणुकीदरम्यान बोगस मतदान झाल्याची काही वृत्तवाहिन्यांनी दिलेली बातमी चुकीची असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। प्रभाग क्रमांक 4 मधील शिवराज महाविद्यालय केंद्रावर एका व्यक्तीनं आधार कार्डाची फक्त छायांकित प्रत दाखवत मतदानाचा प्रयत्न केला। कसून चौकशीत तो तोतया मतदार असल्याचं उघड झाल्यानं त्याला त्वरित मतदान नाकारून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। गडहिंग्लजचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके यांनी कोणतेही बोगस मतदान झालं नसल्याचा अधिकृत खुलासा करत प्रसारित झालेली बातमी निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे। स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गडहिंग्लजमध्ये बोगस मतदान होत आहे अशी चुकीची बातमी प्रसारित करण्यात आली आहे। ही बातमी चुकीची आहे। त्या अनुषंगाने मी निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके तथा तहसीलदार गडहिंग्लज खुलासा करत आहे की सकाळ सत्रामध्ये एक मतदार मतदानाला आल्यानंतर त्याच्याकडे केवळ झेरॉक्स प्रत आधार कार्डची होती, ओरिजिनल पुरावा नव्हता। तसेच प्रतिनिधींनी हरकत घेतल्यानंतर केंद्राध्यक्षांनी देखील कसून चौकशी केली। कोणताही ओरिजिनल पुरावा नसल्यामुळे तो तोतया मतदार असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। त्याला मतदान करू दिलेलं नाही। त्यामुळे ही जी बातमी प्रसारित झाली ही चुकीची आहे। बोगस मतदान झालेलं नाही। सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू आहे, नियमानुसार मतदान सुरू आहे। त्यामुळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये, त्या अनुषंगाने मी खुलासा करत आहे। धन्यवाद।